नमस्कार विद्यार्थी मित्र, मी डॉक्टर प्रकाश कारभारी शेवाळे. आज आपण भाषिक कौशल्यांमधील अतिशय महत्त्वाचं कौशल्य जे आहे लेखन कौशल्य, या कौशल्याचा विचार करणार आहोत, चर्चा करणार आहोत. आपल्या मनातील विचार इतरांना सहज समजतील अशा तऱ्हेने योग्य शब्दात लिहिणे म्हणजे लेखन कौशल्य. लेखन प्रक्रिया घडविण्यासाठी प्रथम माहितीचे ग्रहण व्हावे लागते, त्यानंतर आकलन व्हावे लागते. आकलनासाठी पुन्हा पुन्हा वाचन, श्रवण, चिंतन व्हावे लागते. मनात निश्चित हेतू ठेवून आत्मविश्वासाने संदर्भ पुरेसे तयार झाल्यावर व भाषिक तयारी असल्यास आपल्याला लेखन करता येते. लेखनाचं महत्व जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की अक्षर अविनाशी बनवण्याचं काम जे आहे ते काम करण्याची जी क्षमता असते ती क्षमता म्हणजे लेखन क्षमता होय. भाव, विचारांची अभिव्यक्ती लेखनाद्वारे होत असते. आपल्या मनामध्ये असणारे भाव, आपले विचार त्या लेखनाद्वारे व्यक्त होत असतात. जीवनात आपल्याला जर यश संपादन करायचं असेल तर लेखन कौशल्य अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला लेखन करताना माहिती सुसूत्रबद्धपणे स्मरणात ठेवता येते आणि लेखनामुळे पुनरावलोकन सुद्धा आपल्याला करता येतं. माहिती दीर्घकाळ जतन करता येते आणि दीर्घकाळ जतन केलेली जी माहिती आहे ती माहिती आपल्याला कायम वापरता येते. वेळ वाचवण्यासाठी आपला वेळ वाचावा म्हणून लेखन महत्वाचं आहे. व्यवहार सुकर व्हावा, नेटका व्हावा, व्यक्तिगत जवळीकीचा वाटण्यासाठी सुद्धा लेखनाचं महत्व अबाधित आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपला आत्मविश्वास किंवा आपलं स्वयंमूल्यमापन आपल्याला करता येतं. आपण जर लिहिलं आणि आपल्याला ते वाचता येतं, त्याचं मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन करता येतं. आणि या सगळ्या गोष्टींसाठी जे वाचन आहे ते वाचन महत्वाचं आहेच, पण हे लेखन कौशल्य सुद्धा आपल्याला महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आता लिहिताना काय अडचणी येतात, लेखनामध्ये काय अडचणी येतात, तर आपली तयारी झालेली असते पण कधी कधी मनाची तयारी नसते, मन तयार नसतं, कधी आत्मविश्वास नसतो. आत्मविश्वासाशिवाय तर लिहिणं कठीण आहे आणि म्हणून आत्मविश्वास असणं सगळ्यात महत्वाचं आहे. कधी कधी आपल्याला न्यूनगंड वाटतो की आपण लिहू शकू का नाही, आपल्याला लिहिता येईल की नाही, अशा अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत असतात. काही वेळेला काय वाटतं की लिहिण्यायोग्य विषय स्वतःजवळ नाही, आपण जे काही लिहित आहोत तो योग्य विषय नाही असं आपल्याला वाटतं. लिहिण्याची गरज न वाटतं. काय लिहायची गरज आहे, आपल्याला माहिती आहे ना, बस लोकांना कशाला सांगायचं, लोकांपर्यंत कशाला आपण आपलं जे लेखन आहे ते पोचवायचं. तर लिहिण्याची गरज न वाटणे हे सुद्धा एक अडचण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लिहिण्यापूर्वीच विषय अनावश्यक वाटू लागतो की अनावश्यक विषय आहे, याची काय गरज आहे, याच्यावर कशात लिहायचं, ही सुद्धा लिहिण्यातली एक अडचण आहे. कधी कधी पुरेसा वेळ आपल्याकडे नसतो म्हणून आपण लिहू शकत नाही. फार मोठे कष्ट लिहिताना आपल्याला वाटतात आणि त्याच्यामुळे या ठिकाणी अशा असंख्य ज्या अडचणी आहेत त्या अडचणी येतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. श्रुतलेखन करताना, श्रुतलेखन जे आहे ते श्रुतलेखन करताना पण अनेक अडचणी येतात. परिश्रम करण्याची गरज वाटत नाही कधी कधी आपल्याला. कधी कधी दृष्टीदोष आणि श्रवण दोष असतो. पूर्वतयारी केलेली नसते, कधी तंत्र पद्धती यांची माहिती नसते. लिहिताना कोणती तंत्र वापरावीत, कोणत्या पद्धती वापराव्यात याची माहिती नसते. म्हणजे एखाद्याला कथा लिहायची आहे, कथा लिहिताना कथन पद्धती कोणती वापरावी, कोणतं तंत्र कथेला वापरावं, योग्य वातावरण नसतं लिहायला, पुरेसे लेखन साहित्य आपल्याजवळ कधी कधी नसतं, जागा नसते. अशा असंख्य अडचणी त्या ठिकाणी असतात आणि ह्या अडचणी आपल्याला लेखन करण्यासाठी प्रवृत्त करत असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग या लेखनाच्या ज्या अडचणी आहेत, लेखन करण्यासाठी येणाऱ्या अडचणी आहेत, त्या अडचणी सोडवण्याचे जे काही उपाय आहेत ते उपाय सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं ठरतं. आपलं मनोबल वाढवणं, आपला आत्मविश्वास कमी असतो, आपलं मनोबल कमी असतं, ते वाढवणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सकारात्मक भूमिका ठेवणे, आपण नेहमी निगेटिव्ह वागतो, पॉझिटिव्ह वागत नाही. माझ्याच्याने होईल का, मी करेल का, आणि मग सकारात्मक भूमिका आपल्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. लिहिण्याचा विषय आधी आपण निश्चित केला पाहिजे. त्याच्यासाठी पुरेशी संदर्भ सामग्री गरजेची असते. म्हणजे आपल्याला जर चरित्र लिहायचं एखाद्याचं तर त्याच्यासाठी संदर्भ सामग्रीची गरज असते आणि ही संदर्भ सामग्री जमा करण्याचं काम आपण केलं पाहिजे. लिहिण्याचं जे तंत्र आहे, कथा लिहायची असेल तर आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये ती लिहावी लागेल, कादंबरी लिहायची असेल तर कोणत्या फॉर्म मध्ये लिहावी लागेल,
एखाद्याला कविता लिहायची असेल तर कवितेमध्ये कोणत्या छंदामध्ये ती कविता लिहायची का मुक्त छंदामध्ये लिहायची, तर या लिहिण्याचं जे तंत्र आहे ते तंत्र आपण आधी समजून घेणं गरजेचं आहे. लेखनाचं लक्ष जे आहे ते लक्ष आपण आधी निश्चित केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा आराखडा तयार केला पाहिजे आणि आराखडा तयार झाल्यानंतर पुरेसा वेळ देण्याची व परिश्रम करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. आपण जर वेळ दिला नाही, परिश्रम करण्याची तयारी जर आपण ठेवली नाही, तर आपण घेतलेलं जे काम आहे लिहिण्याचं ते पूर्ण होऊ शकत नाही, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता लेखनाचे सर्वसामान्य काय उद्दिष्ट आहे, का आपण लिहितो, तर आत्माविष्कार, मनामधल्या भावना, कल्पना, विचार लिखित स्वरूपामध्ये व्यक्त करण्याची गरज आपल्याला भासते आणि म्हणून आपण आत्मविष्कारासाठी लेखन करत असतो. दुसरं जे उद्दिष्ट आहे, तर आपले जे विचार आहेत, ते मत आहेत, ते दुसऱ्यापर्यंत लेखनाद्वारे पोहोचवले पाहिजे. आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही, पण एखादं चांगलं पुस्तक बघा, बेस्ट सेलर पुस्तकं काही जी आहेत अतिशय विकली जातात, जोरात विकली जातात, अनेकांपर्यंत पोहोचतात. अशी जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं एकाचा विचार अनेकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणून उपयोगात येत असतात आणि म्हणून प्रचार करण्यासाठी आपले विचार मत दुसऱ्यांपर्यंत लेखनाद्वारे पोहोचवण्यासाठी लेखन अतिशय महत्वाचं आहे, हे आपण लक्षात घेतलं. तिसरी जी गोष्ट आहे ती आहे मनशांती. मनशांती म्हणजे मनाला शांती मिळण्यासाठी आपण लिहिलं पाहिजे. आपल्या भावना जर लिहिल्या तर मनाला शांतता मिळते, ज्याला कॅथार्सिस म्हणतात, विरेचन म्हणतात. हे साहित्याचं एक प्रयोजन पण आहे. विरेचन, कॅथार्सिस, मनामध्ये जे काही असतं ते सगळं आपण बाहेर टाकणं म्हणजे लिहून टाकणं आणि मनाला शांतता मिळवणं हे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी उद्दिष्ट आपल्याला दिसतं. दुसरी गोष्ट सुसंस्कार. दुसऱ्याला आपण आपले चांगले लिहिलेले विचार जर वाचायला दिले तर त्या व्यक्तीवर चांगले लिहिलेले विचार म्हणजे चांगले असले ते विचार सुसंस्कार घडवतात, जर वाईट लिहिलं तर कुसंस्कार घडवतात आणि म्हणून लोकांवर सुसंस्कार घडवण्यासाठी सुद्धा आपल्याला लेखन करणं महत्वाचं आहे. लेखनाचं हे अतिशय महत्वाचं उद्दिष्ट आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे लेखन सिद्धता. लिहायचं कसं लिहायचं? मग आपण परीक्षेमध्ये 3 तासाचा पेपर लिहिताना आपला हात दुखायला लागतो, आपल्या हाताला कधी कधी घाम येतो, आपण अनेक उपाय करतो, घाम येऊ नये म्हणून वांग्याचा रस वगैरे विद्यार्थी लावतात, अशा अनेक उपाय करतो. पण पकड जी आहे ती पकड महत्वाची आहे. आपण पेनाने वहीवर लिहिणार आहोत तर हाताची बोटे मनगटाच्या बळकटीमध्ये पेन कुठे धरायचा, 3 सेंटीमीटर अंतरावर हा जो पेन आहे तो पेन आपण पकडला पाहिजे. आसनबद्ध कसा पाहिजे, आसनबद्ध जो आहे विद्यार्थ्याने वयानुसार म्हणजे त्याला बसायला तो खूप छोटा विद्यार्थी असेल आणि मोठ्या विद्यार्थ्यांच्या बाकावर जर तो बसला तर त्याला व्यवस्थित बसता येत नाही. उंचीनुसार आणि वयानुसार त्यांना टेबल खुर्ची सुद्धा असणं गरजेचं आहे, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे दृष्टी हस्त संयोजन, म्हणजे नजरेचं आणि हाताचं संयोजन व्यवस्थित पाहिजे. लेखन करताना दृष्टी आपली तिथं पोहोचली पाहिजे, आपला हात पोहोचला पाहिजे आणि हात आणि दृष्टी जर व्यवस्थित पोहोचत असेल तर आपल्याला व्यवस्थितरित्या लिहिता येतं. हे अतिशय महत्वाचं आहे की आपण कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत लेखन सिद्धतेसाठी त्या लक्षात घेतल्या पाहिजे. पुढचा जो मुद्दा आहे तो सुलेखन. सुलेखन अतिशय महत्वाचं आहे, नाहीतर आपण काय लिहितो ते लोकांपर्यंत पोहोचत नाही, लोकांना कळत नाही, त्यातलं अक्षर कळत नाही आणि त्याच्यासाठी आपलं अक्षर सुवाच्य पाहिजे, वाचनीय अक्षर पाहिजे. वाचताच येत नसेल तर त्या लिहिण्याला काही अर्थ नाही. वळणदार अक्षर पाहिजे, प्रमाणबद्ध पाहिजे, आकर्षक अक्षरात केलेलं जे लेखन आहे त्याला सुलेखन. सुलेखनाची व्याख्या आहे सुवाच्य, वळणदार, प्रमाणबद्ध व आकर्षक अक्षरात केलेले लेखन म्हणजे सुलेखन. सुलेखन हे लेखनाचे बाह्यांग आहे. तुम्ही काय लिहिलेलं आहे तो विचार पुढचा आहे, अंतरंग काय आहे त्या विचारामधला तो पुढचा आहे, पण सुलेखन हे लेखनाचं बाह्यांग आहे. वाचता येईल असे सुवाच्य मोठे अक्षर असावे, नाहीतर काही विद्यार्थी जे आहेत ते अतिशय छोट्या अक्षरामध्ये लिहितात आणि ते वाचता येत नाही. सुटे सरळ एकसारखे अक्षर असावे, एका अक्षरामध्ये दुसरा अक्षर नको, सुटे सुटे अक्षर असावेत आणि एकसारखं अक्षर असावे. शब्दामध्ये वाक्यामध्ये परिच्छेदामध्ये पुरेसं अंतर असलं पाहिजे, नाहीतर परिच्छेद आपण देत नाही, 4 पानं लिहिली एकही परिच्छेद नाही किंवा शब्दांमध्ये अंतर नाही, वाक्यांमध्ये अंतर नाही, तर मग वाचणाऱ्याला ते व्यवस्थित वाचता येत नाही आणि त्यामुळे शब्दात वाक्यात परिच्छेदात पुरेसे अंतर असणं गरजेचं आहे. सर्व बाजूंनी पुरेसा समास सोडावा, कारण कधी कधी आपण एखादं आपलं लिहिलेलं दुसऱ्याला तपासायला देतो,
तपासताना ज्या मुद्रित शोधनाच्या खुणा आहेत त्या खुणा कुठे करता येतील, त्याला जागा पाहिजे. किंवा आपल्याला अजून एक विचार सुचला तर तो लिहिता आला पाहिजे समासामध्ये. आणि म्हणून सगळ्या बाजूंनी आपण पुरेसा समास सोडणं गरजेचं आहे. नवीन माहितीची भर आपल्याला घालण्यासाठी ती पुरेशी जागा हवी असते आणि त्याची गरज भासल्यास आपल्याला जागा नसेल तर दुसरीकडे लिहावं लागतं. ते लिहिलेलं कुठे हरवतं आणि त्याचा आपल्याला परत उपयोग होत नाही. आवश्यक ते अधोरेखा म्हणजे वरती आपण रेषा मारल्या पाहिजे, अंक व्यवस्थित लिहिता आले पाहिजे, चौकटी मारता आल्या पाहिजे, रंगीत पेनचा सुद्धा आपल्याला वापर करता आला पाहिजे. म्हणजे अतिशय महत्वाचं हे सुलेखन आहे. सध्याच्या संगणक युगामध्ये काय होतं, जास्त लिहावे लागणार नाही तेव्हा अक्षर सुंदर असण्याची फारशी गरज नाही असं सांगितलं जातं. मात्र असा विचार करून पालक आपल्या मुलांच्या भविष्याशी धोकादायक खेळ खेळताना आपल्याला दिसतात. शिक्षण क्षेत्रात नजीकच्या काळात तरी हाताने लिहिल्याशिवाय पर्याय नाही आणि परीक्षेमध्ये तर आपल्याला लिहावं लागतं तेव्हा मात्र आपली फजिती होते. आणि म्हणून सुंदर हस्ताक्षर जे आहे त्या हस्ताक्षरासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या करणं सुद्धा गरजेचं आहे. उलट प्रत्येकाने आपले हस्ताक्षर सुंदर कसं होईल याचा प्रयत्न करणे गरजेचं आहे. आता चांगल्या हस्ताक्षराची काय वैशिष्ट्ये आहेत, चांगला हस्ताक्षर काय वैशिष्ट्य त्याची काय आहे, तर बघा की चांगल्या हस्ताक्षराची वैशिष्ट्ये अशी आहेत. स्पष्टता, लेखनातील स्पष्टता, वळण, आकार, दोन शब्द अक्षरातील अंतर, लेखन शुद्धता. लेखन शुद्धता सुद्धा महत्वाची आहे. शुद्ध लेखन, लेखनातील गती म्हणजे आपल्याला वेळेनुसार चांगलं लिहिता आलं पाहिजे, नाहीतर आपल्याला गती नसते. काही स्पर्धा परीक्षांचे जे पेपर असतात ते दीर्घोत्तरी असतात आणि त्यावेळेला आपल्या लेखनामध्ये जर गती नसेल तर आपल्याला चांगलं लिहिता येत नाही आणि त्याचे परिणाम आपल्या परीक्षेच्या निकालावर होताना आपल्याला दिसतात. लेखनाचं नियोजन केलं पाहिजे. आपण किती मिनिटामध्ये किती शब्द लिहू शकतो हे नियोजन पाहिजे. काही विद्यार्थी परीक्षा 8 दिवसात 15 दिवसात असेल तर त्यावेळेला पेपर लिहितात आणि ते पेपर लिहून बघतात की या प्रश्नाचं उत्तर मला किती वेळेमध्ये येतं आणि किती वेळात लिहू शकतो. लेखनाचं नियोजन पाहिजे. लेखनात मुद्द्यांची गुंफण केली पाहिजे. म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, या सगळ्या गोष्टींची गुंफण आपल्याला व्यवस्थितरित्या करता आली पाहिजे. लेखनात आटोपशीरपणा पाहिजे. लेखनातील मुख्य जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना आपल्याला अधोरेखित करता आलं पाहिजे. म्हणजे बघा की आपलं जे लेखन आहे ते समोरचा वाचणारा असेल, परीक्षक असेल, त्याला लगेच कळतं आणि तो परीक्षक आपल्या मुद्द्यांकडे लक्ष देतो आणि मुद्दे जर चांगले असतील तर तो सगळा पेपर आहे व्यवस्थितरित्या वाचतो. किंवा कधी कधी काय होतं, मुद्दे जर तुम्ही चांगले लिहिलेले नसले तर परीक्षक मध्ये काय लिहिलेले ते वाचतही नाही आणि त्याचे परिणाम होतात. म्हणून बघा की चांगल्या हस्ताक्षराची सगळी वैशिष्ट्ये आपण जोपासली पाहिजे आणि त्यांचा आपण विकास करणं गरजेचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता लेखन बघा, अनुलेखन, लेखनाचे काही प्रकार असतात. अनुलेखन, दृकलेखन, श्रुतलेखन, गतिलेखन. अनुलेखन म्हणजे काय, तर फळ्यावरचं शिक्षकांचं पाहून लेखन करणे त्यास अनुलेखन. त्यांचं अनुकरण करतो आपण. फळ्यावर शिक्षक जसं लिहितात तसं आपण लिहितो, त्यास अनुलेखन म्हणतात. दृकलेखन म्हणजे काय, शिक्षकांनी स्वाध्याय दिल्या त्या प्रश्नांचं उत्तर पाहण्यासाठी पुस्तकातील आपण पाहून लिहितो. पुस्तकामध्ये स्वाध्याय दिलेला आहे, जसाच्या तसा दृक, तिकडे बघतो, इकडे लिहितो. दृकलेखन असं त्याला म्हणतात. तिसरा प्रकार आहे श्रुतलेखन. श्रुतलेखन म्हणजे शिक्षकांचे लेखन जे आहे ऐकून आपण लेखन करणे त्याला श्रुतलेखन, ऐकून लेखन करणे त्याला श्रुतलेखन असं म्हटलं जातं. म्हणजे कधी कधी वक्ता बोलत असतो आणि आपण लिहित असतो. एखादा पत्रकार काय करतो, श्रुतलेखन करताना एखादी जर चूक झाली तर त्याचे अनेक परिणाम आपल्याला होताना दिसतात. कधी कधी वाक्याचा अर्थ आपण घेत नाही, एखाद्या शब्दाचा अर्थ घेतो आणि त्याचेही परिणाम होताना दिसतात. म्हणून श्रुतलेखन अतिशय महत्वाचं लेखन आहे. आणि चौथा प्रकार आहे गतिलेखन. योग्य वेगाने आपल्याला लेखन करता आलं पाहिजे, त्यास आपण गतिलेखन म्हणतो. गती, स्पर्धा परीक्षांचं उदाहरण तुम्हाला दिलं. सेट नेट सारख्या परीक्षा आहेत, असंख्य परीक्षा आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला दीर्घोत्तरी लिहिताना गती हवी असते. नाहीतर आपण अर्ध्या तासामध्ये जर एकच पान लिहिलं तर आपला अर्धा पेपर जो आहे तो अपुरा राहू शकतो. आणि म्हणून बघा गती लेखन सुद्धा अतिशय महत्वाचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता श्रुतलेखन जे आहे अतिशय महत्वाचं आहे हे श्रुतलेखन. तर ते श्रुतलेखन कसं असावं, दुसऱ्याचे बोललेले ऐकून जसेच्या तसे त्यांच्या आज्ञेबर हुकूम
लिहिणे म्हणजे श्रुत लेखन होय. दुसरा बोलतो आहे ते जसंच्या तसं लिहायचंय, त्यांच्या आज्ञेबरोबर हुकूम ते लिहायचं आहे. श्रुत लेखन करताना घ्यावं याची काळजी आपल्याला काय आहे, तर सत्यता राखली जावी. सत्यता सगळ्यात महत्वाची आहे. त्याने जे म्हटलेलं आहे वक्त्याने तेच आपण लिहिलं पाहिजे, नाहीतर आपण चुकीची जर वाक्य टाकली दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्ये जर ती छापून आली तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. कधी कधी चुकीची भूमिका बघा, चुकीची भूमिका होऊ नये याच्यासाठी सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे प्रक्षिप्ततेचा दोष लागू नये आणि बोलणाऱ्याचा उत्स्फूर्त जिवंत भाव टिकून राहावा असं आपण श्रुत लेखन केलं पाहिजे. अनेकदा काय होतं की हिंदी भाषिक जर लिहायला बसला आणि मराठी भाषिक बोलत असेल तर मग परभाषांच्या प्रभावाने अपप्रयोग सुद्धा लिहिले जातात. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. परभाषा म्हणजे मराठीवर जर त्याचं प्रभुत्व नाही आणि मराठीच्या वक्त्याचं भाषण त्याला लिहायचं असेल तर त्याचाही त्या ठिकाणी अपप्रयोग होतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लेखनाची महत्वाची जी अंग आहेत ती अंग जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये बाह्यरचना आहे, परिच्छेद. बाह्यरचनेमध्ये परिच्छेद कसा आपण करतो, शीर्षक कसं देतो, उपशीर्षक उपघटक जे असतात, उपशीर्षक जे असतात ते कशी देतो, वाक्यरचना कशी आहे आणि शुद्ध लेखन ही गोष्ट बाह्यरचनेमध्ये येते. दुसरा घटक आहे त्याच्यामधला आशय. लेखनात व्यक्त झालेले विचार भावना काय आहेत याचा विचार लेखनामध्ये आपण लक्षात घेतो. तिसरी गोष्ट आहे सुसंबद्धता. विचारांची सुसंगत आणि तर्कशुद्ध व परिणामकारक मांडणी केलेली आहे का नाही ते त्या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणजे सुसंगतपणा जो आहे विचारांचा तो आहे का नाही हे आपण बघितलं पाहिजे. आणि चौथा जो आहे अभिव्यक्ती आणि आविष्कार. लेखनातल्या महत्वाचा अंग आहे, लेखनाचं महत्वाचं अंग आहे अभिव्यक्ती आणि आविष्कार. विचार व्यक्त करण्याची शैली, भाषा व वाचकांशी संवाद त्या अभिव्यक्तीद्वारे आविष्काराद्वारे साधला जातो, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे परिणामकारक लेखनासाठी काय तथ्य आणि पथ्य पाळली पाहिजे आपण. परिणामकारक लेखनासाठी पाळावायचे काय पथ्य आहे, तर आपल्याला मुद्द्यांची मांडणी योग्य व सुस्पष्ट करता आली पाहिजे. मुद्दे योग्य मांडले पाहिजे, सुस्पष्ट मुद्दे पाहिजे. लेखन आपलं शुद्ध असावं. भाषा शैली बोजड नसावी, कारण भाषेमध्ये अनेक एका शब्दाला अनेक समानार्थी शब्द असतात. आपण कोणता शब्द वापरला पाहिजे. ज्ञानेश्वरी जर आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल ज्ञानेश्वरांनी पाणी या शब्दाला असंख्य समानार्थी शब्द वापरलेले आहेत. जल आहे, नीर आहे, तोय आहे, पय आहे, पाणी, उदक, अशा अनेक समानार्थी शब्द आहेत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये वापरलेले आपल्याला दिसतील. मग आपण काय अवघड शब्द वापरायचे का? नाही. परिणामकारक लेखनासाठी भाषा शैली जी आहे ती आपली बोजड नसावी. लेखन आपलं शुद्ध असावं. लेखकाला जे सांगायचे आहे ते वाचकास कळेल असे लिहावे. नाहीतर वाचकाला जर कळत नसेल तर लेखकाने लिहिण्याला काही अर्थ नाही. म्हणून वाचकास कळेल असं त्याने लिहिलं पाहिजे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. लेखनात विचार संगतवार मांडला पाहिजे. विचार संगतवार. नाहीतर आपल्याला चरित्र लिहायचं आहे, आपण चरित्रामध्ये जन्माचा भाग सोडून दिला आणि नंतर तारुण्यपणातला भाग लिहिला आणि त्याच्यानंतर जन्माच्या भागावर मग संगत येते का? तिथं संगतवार नाही. इतिहासाची पुस्तकं लिहिताना आपल्याला सनावळ्यांप्रमाणेच लिहावी लागतात. जसा जसा कालक्रम आहे तसाच कालक्रम त्या ठिकाणी ठेवावा लागतो. विवेचनामध्ये सूत्र व संबंध असायला पाहिजे. त्याच्याशिवाय लेखन जे आहे ते परिणामकारक होत नाही. आणि लेखन परिणामकारक करण्यासाठी आपण महात्मा कादंबरी रवींद्र ठाकूरांनी लिहिलेली आहे, ती जर वाचली तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यासाठी किती अभ्यास करावा लागतो. आणि तो अभ्यास केल्यानंतर किंवा पानिपत कादंबरी असेल, शिवाजी पाटलांनी लिहिलेली पुस्तकं असतील तर त्या पुस्तकांमध्ये चरित्रात्मक कादंबऱ्या जरी लिहायच्या असतील किंवा चरित्र लिहायचं असेल, आपलं आत्मचरित्र आपल्याला भविष्यात लिहायचं असेल तर त्याच्यामध्ये संगतवार आपला विचार मांडला पाहिजे. विवेचनात सूत्र व संबंध यायला हवे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता लेखनामध्ये पुढचा जो मुद्दा आहे तो आहे लेखनातील दोष किंवा उणिवा आणि त्यावर उपाय. कधी कधी आपलं अक्षर इतकं खराब असतं, मग आपण काय केलं पाहिजे? अक्षर खराब येत असेल तर हस्ताक्षर सुधारण्याच्या पद्धती वापरायला पाहिजे. हस्ताक्षर सुधारण्यासाठी अनेक पद्धती आहेत, त्यांचा वापर केला पाहिजे. कधी कधी आपल्याला गतीच येत नाही,
आपण जर लिहितच नसू तर कुठून गती येणार आहे? अनुचित गती येण्यासाठी आपल्याला रोज लेखन केलं पाहिजे. त्याची प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला ते लिहिता येणार नाही, गती येणार नाही आणि म्हणून अनुचित गती येण्यासाठी रोज लेखन करणं गरजेचं आहे. अशुद्ध लेखन आहे. ऱ्हस्वऐवजी आपण दीर्घ लिहितो, उकार, वेलांटी असेल आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ऱ्हस्व दीर्घची व्यवस्थितरित्या ओळख करून घेतली पाहिजे आणि त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जोपर्यंत आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करत नाही, तोपर्यंत आपल्याला शुद्ध लिहिता येणार नाही. अशुद्ध लेखन असल्यामुळे त्या लेखनावर मोठा परिणाम होतो. तो एक आपल्या लेखनातला मोठा दोष आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनुचित शब्दप्रयोग. योग्य शब्दप्रयोग वापरणे. कधी कधी शब्दांना अनेक अर्थछटा असतात आणि मग अनुचित जर शब्दप्रयोग झाला तर अर्थ बदलतो आणि अर्थ बदलला तर समोरच्या माणसाला वेगळंच ऐकायला जातं. त्याच्या मेंदूपर्यंत वेगळाच अर्थ निघतो आणि त्याचे परिणाम होतात. म्हणून अनुचित शब्दप्रयोग जे आहेत ते शब्दप्रयोग सुद्धा करणं योग्य नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता लेखन करायचंय आपल्याला. लेखनासाठी योग्य साहित्य आणि साधनांची पण निवड आपल्याला करता आली पाहिजे. योग्य साहित्य काय पाहिजे? तर कागद असेल, वही असेल, नोटपॅड असेल, हे जे लेखन साहित्य आहे ते लेखन साहित्य आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. कागदाखाली धरावाला पॅड पाहिजे, नाहीतर बसायला व्यवस्थित बाक पाहिजे, लिहिता येईल अशी व्यवस्था तिथं पाहिजे, खुर्ची टेबल पाहिजे आणि तो पण वयानुसार पाहिजे. आणि वयानुसार जर खुर्ची टेबल असेल तर लिहायला आपल्याला कम्फर्टेबल असतं आणि आपण व्यवस्थितरित्या लिहू शकतो. लेखन साहित्यामध्ये बॉलपेनने लिहायचं असेल तर बॉलपेन पाहिजे, शाई पेनने लिहायचं असेल तर शाई पेन, पेन्सिल पाहिजे. नाहीतर आपण परीक्षेला जातो आणि परीक्षेला आपल्याजवळ बॉलपेन नसतो. कधी कधी पेन्सिल असते, पेन्सिल शॉर्प करताना शॉर्पनर नसतं आणि अशा अनेक उणिवा असतात. आपल्याकडे आजच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. पूर्वी मात्र असं काही नव्हतं. बोरू असेल, बोरूने आणि शाईने सगळं लिहावं लागत होतं. तुम्ही दासोपंतांची पासोडी जर वाचली असेल तर पासोडीकार दासोपंत यांनी काय केलं तर एका गोधडीवर, पासोडी म्हणजे गोधडीसारखं एक वस्त्र जे आहे त्या वस्त्रावर सगळे जे आपले विचार आहेत ते लिहून काढले. आजही आपण बीडला गेलो तर तिथं दासोपंतांची पासोडी आपल्याला दिसते. सावरकरांचं उदाहरण जर घेतलं आपण, सावरकर कुठे लिहायचे? ज्या अंदमान निकोबार मध्ये जेलमध्ये ज्या खोलीमध्ये ते राहत होते त्या खोलीमध्ये पेन्सिलीने कमला हे खंडकाव्य त्यांनी लिहिलं होतं. दरवर्षी रंग दिला जायचा आणि रंग दिल्यानंतर ते जे लेखन होतं ते पुसलं जायचं, परत ते लिहायचे. तर बघा की लेखनासाठी योग्य साहित्य पाहिजे. आज आपल्याकडे सगळं उपलब्ध आहे आणि आपण त्याचा वापर व्यवस्थित करतो का नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे विविध लेखनाचे प्रकार आहेत. आपल्याला काय काय लिहावं लागतं? साहित्य लिहावं लागतं किंवा आपण विद्यार्थी असू तर विद्यार्थी दशेमध्ये निबंध लिहावा लागतो, पत्रलेखन करावं लागतं, कथा लेखनाच्या अनेक स्पर्धा असतात, छोट्या छोट्या कथा आपल्याला लिहावे लागतात. आपण लिहितो, संवाद लेखन करतो, कारण संवाद लेखनामध्ये आज संवाद लेखनाला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे. चित्रपटामध्ये संवाद लिहावे लागतात, कल्पना विस्तार करावा लागतो, सारांश लेखन करावं लागतं. सारांश लेखन पण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये सुद्धा सारांश लेखन असतं. दैनंदिनी लेखन आहे, अहवाल लेखन आहे, त्याचप्रमाणे भावानुवाद, आकलन, निवेदन, वार्ता लेखन अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला या ठिकाणी लिहावं लागतं. आपण एक एक जो प्रकार आहे तो प्रकार बघणार आहोत. आता निबंध लेखनाचे प्रकार आहेत. कोणकोणते प्रकार आहेत निबंध लेखनाचे? कथनात्मक निबंध, घटना, इतिहास, चारित्र्य, कथा इत्यादी साहित्याचे जे अनुभव असतात ते अनुभव आपल्या शब्दामध्ये सांगणं त्यात कथनात्मक निबंध म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्या साहित्यकावर आपल्याला निबंध लिहायचा आहे, कथनात्मक निबंध. साने गुरुजींवर म्हणजे घटना असेल, इतिहास असेल, चारित्र्य असेल, याच्यावर आपल्याला कथनात्मक निबंध लिहिता येतो. वर्णनात्मक निबंध, व्यक्ती, वस्तू, स्थळ, प्रसंग यांचे प्रकृती वर्णन करणे त्यास वर्णनात्मक निबंध म्हणतात. उदाहरणार्थ माझी शाळा हा जो विषय आहे या विषयावर आपल्याला वर्णनात्मक निबंध लिहिता येऊ शकतो. चारित्र्यात्मक निबंध, व्यक्ती, पशु, पक्षी, स्थळाचे चारित्र्य दर्शन मांडणे त्यास चारित्र्यात्मक निबंध
म्हणतात. उदाहरणार्थ माझा आवडता नेता किंवा गांधीजींवर निबंध आपण लिहितो, पंडित नेहरूंवर निबंध लिहितो. तर चारित्र्यात्मक त्यांच्या चारित्र्याचा आढावा त्या ठिकाणी त्या निबंधामध्ये आपल्याला घेता येतो. कल्पनाप्रधान निबंध. कल्पनाप्रधान हा चौथा प्रकार आहे. आपल्या मनातील कल्पना, भावना, विचार मांडणे त्यास कल्पनाप्रधान निबंध असे म्हणतात. उदाहरणार्थ मी पंतप्रधान झालो तर, मी पंतप्रधान झालो. आपल्या मनामधली ती कल्पना आहे. किंवा आपल्याला एखादं स्वप्न पडतं बघा आणि त्या स्वप्नामध्ये मी परी झाले आणि उडत गेले. तर ही कल्पना मनामध्ये असणाऱ्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना व्यक्त करणे, विचार व्यक्त करणं, भावना व्यक्त करणं कल्पनाप्रधान निबंधामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मांडता येतात. आणि पाचवा प्रकार आहे हे रसग्रहण करणं. कथा, कविता, कादंबऱ्या आपण वाचतो. विविध साहित्याचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण वाचतो आणि हे साहित्य प्रकार वाचल्यानंतर आपल्याला त्यांचं रसग्रहण करता आलं पाहिजे. माझे आवडते पुस्तक असेल किंवा औदुंबर नावाची जी कविता आहे बालकवींची, त्या कवितेचं रसग्रहण आपल्याला करता आलं पाहिजे. त्याला रसग्रहणात्मक निबंध असं म्हटलं जातं. तर हे जे निबंधाचे प्रकार आहेत त्या प्रकारांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो. आता पत्र लेखन जे आहे, तर पत्र लेखनाचे प्रकार आणि त्यातील ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टींचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. आणि पत्रलेखन आत्ताच्या काळामध्ये पत्रलेखन जे आहे ते पत्रलेखन कमी झालेलं आहे. याचं कारण ई माध्यम आलेली आहेत आणि ई संवाद माध्यम आल्यामुळे पत्रलेखनाचे प्रकार सुद्धा कमी झाले. हा प्रकार फक्त पुरताच उरलेला आहे की काय असं आता वाटायला लागलेलं आहे. पूर्वी व्यक्तिगत पत्र लिहिली जायची, घरगुती पत्र असायची आणि या घरगुती पत्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत त्या नोंदवाव्या लागायच्या. व्यावसायिक पत्र आहेत, बातमीपत्र आहेत. तर ही जी पत्र आहेत या पत्रांमध्ये कोणकोणत्या बाबींची आवश्यकता असते, तर त्याच्यामध्ये स्थळ व तारीख, कधी ते पत्र पाठवलं आपण, त्या स्थळ व तारीख त्याच्यामध्ये आली पाहिजे. पत्राच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात आपल्याला स्थळ व तारीख लिहिता आली पाहिजे. मायना, शीर्षक, ज्याला पत्र लिहायचं आहे त्या संबंधी, उदाहरणार्थ तीर्थ स्वरूप, तीर्थरूप, प्रिय, असं हा मायना असतो. तो मायना आपल्याला तिथे लिहावा लागतो. आशय, यात पत्र लिहिण्याचा मुख्य काय उद्देश आहे. घरगुती पत्र असो वा कार्यालयीन पत्र असो, याच्यामध्ये मायना येतो आणि तो मायना म्हणजे पत्र आशय येतो की पत्र लिहिण्याचा मुख्य काय उद्देश आहे ते आपण लक्षात घेऊ. आणि शेवटी समाप्ती, आपले स्वतःचे पत्र पाठवणाऱ्याचे नाव लिहावे. उदाहरणार्थ तुझा मित्र, आपला आज्ञाधारक, असा हा शेवट पाहिजे. आणि शेवटी पत्ता अतिशय महत्वाचा आहे. ज्याला आपल्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता लिहिणं, कारण ते पत्र त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पत्ता महत्वाचा आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो कथालेखन. कथालेखनाच्या अनेक स्पर्धा होत असतात आणि आपल्याला हे कौशल्य आलं पाहिजे. याच्यासाठी कथालेखन जे आहे त्याचा विचार आपण या ठिकाणी केला आहे. नवोदित कथालेखक जे असतात त्यांना कथा लिहिता आली पाहिजे. आपण अनेक लोकसाहित्यातल्या कथा ऐकलेल्या असतात आजी आजोबांकडून, पण आपल्याला चांगल्या कथा लिहिता आल्या पाहिजे. तर त्याच्यासाठी काय, तर कथा लेखन मुद्द्यांच्या साहाय्याने आपण केलं पाहिजे. आधी मुद्दे काढायचे. नवोदित लेखकांनी कथा लिहिताना आधी मुद्दे काढले पाहिजे. कथेतील घटना तंत डोळ्यासमोर उभी करणे, म्हणजे आपला कल्पना विस्तार आपल्याला करायला सोपं जातं. कथेतील पात्रांची व्यक्तिरेखा व स्वभावरेखा, म्हणजे पात्र असतील, पात्रांचे व्यक्तिरेखा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतात आणि त्यांचे स्वभाव कसे आहेत. स्वभाव फार महत्वाचे असतात. म्हणजे एखादा खाष्ट असतो, एखादा गरीब असतो, एखादा सुजवळ असतो. प्रत्येकाचे स्वभाव, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती त्याप्रमाणे प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात. मग कोणाचा स्वभाव आपल्याला कसा दाखवायचा आहे, कोणाची व्यक्तिरेखा कशी दाखवायची, याचा सुद्धा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. कथालेखन करणे व कथेला योग्य शीर्षक देणे. कथालेखन करायचं आणि कथेला योग्य शीर्षक, तो जो कथेचा आत्मा आहे तो आत्मा त्या ठिकाणी महत्वाचा असतो आणि कथेला योग्य वाटेल असं शीर्षक आपल्याला त्या ठिकाणी देता आलं पाहिजे. आता पुढचा मुद्दा आहे संवाद लेखन. संवाद लिहिणं ही तशी अवघड गोष्ट आहे आणि आज बघा की चित्रपटामध्ये असेल, नाटकामध्ये संवाद लिहावे लागतात. व्यक्ती समोरासमोर बोलत आहे असं लेखन तिथे करावं लागतं. दोन व्यक्तींची भावना, कल्पना, विचार लेखनाद्वारे प्रकट करण्याचं हे संवाद लेखन माध्यम आहे.
आता पावसाळा लागलेला आहे, घनदाट काळे ढग आपल्याला आकाशात दिसतात आणि आपण जर ठरवलं की पाऊस आणि छत्री यांचा संवाद लिहायचा, कसा लिहू शकतो आपण संवाद? तर पाऊस बोलतो आहे, घनदाट काळे ढग आकाशात दिसत होते, कंसामध्ये वाक्य आपण घेऊ. मग पाऊस म्हणतो, आहा किती बरं वाटतंय, शेवटी नाशिक मध्ये मी आलोच. आणि पाऊस पडायला लागतो, कंसामध्ये पाऊस पडायला लागतो. छत्री, 2 डॉट म्हणजे छत्री काय म्हणते, अरे पावसा आलास का? पाऊस म्हणतो, अरे छत्री कशी आहेस? हो आलो एकदाचा. छत्री, मी मस्तच रे, गेल्या वर्षभरापासून कपाटात बंद राहून मला कंटाळा आला. पाऊस म्हणतो, हो ना, माफ कर मला, पृथ्वीचे वाढते तापमान, निसर्गाचा बदल यामुळे मला इकडे यायला वेळ झाला. छत्री म्हणते, हो ते पण आहेच, ठीक आहे भेटत राहूया असेच. पाऊस म्हणतो, हो नक्कीच. हा छोटासा संवाद आहे, पण असे संवाद चित्रपटामध्ये लिहावे लागतात. म्हणजे जी कथा असते त्या कथेवरनं पटकथा तयार केली जाते आणि पटकथेमध्ये असे संवाद लिहिले जातात. आणि हे संवाद लेखन अतिशय अवघड काम आहे. कथा लिहिणं, कादंबरी लिहिणं याच्यापेक्षा हे वेगळं काम आहे, व्यावसायिक काम आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे संवादांचं लेखन केलं जातं. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे कल्पना लेखन, कल्पना विस्तार. कल्पना विस्तार म्हणजे एखादी कल्पना घ्यायची, एखादा सुविचार घ्यायचा आणि त्याच्यावर त्याचा विस्तार करायचा. कल्पनेचे त्याच्यासाठी काय पाहिजे, कल्पनेचं आकलन होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, कल्पना फुलवून व ती पटवून देता आली पाहिजे. सोपी समर्पक उदाहरणं देता आली पाहिजे. निबंधापेक्षा कमी ओळीत कल्पनेचा विस्तार आपला असावा. निबंध मोठा असतो, पण निबंधापेक्षा कमी ओळीमध्ये कल्पनेचा विस्तार असावा. उदाहरणार्थ बघा, की एक आपण ओळ घेतली की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 5 शब्द आहेत. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पराधीन आहे म्हणजे काय, की माणूस दुसऱ्यावर अधीन आहे, पराधीन आहे. मग इथं कल्पनेचं आकलन आपल्याला जर झालं तर आपण त्या कल्पनेचा विस्तार करू शकतो. कल्पना फुलवून सांगू शकतो की आज पृथ्वीवर कशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रदूषण असेल, वेगवेगळ्या विषाणूंचं आक्रमण असेल, कोविड-19 सारखा विषाणू आलेला आहे. मग अशा याच्यामध्ये ही जी उदाहरणं आहेत, ही उदाहरणं आपल्याला देता आली पाहिजे. ती कल्पना फुलवून सांगता आली पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याने पीक पेरण्यासाठी बियाणं आणलेलं आहे, सगळं आणलेलं आहे आणि पाऊसच पडला नाही तर. अशी उदाहरणं आपल्याला देता आली पाहिजे. निबंधापेक्षा कमी ओळीमध्ये आपल्याला कल्पनेचा विस्तार करता आला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सारांश लेखनाचा. कल्पना विस्ताराच्या उलट हा प्रकार आहे, की हा कमी शब्दांमध्ये आपल्याला लिहिता आला पाहिजे. 15 ओळींचा एखादा उतारा जर दिला तर तो आपल्याला 5 ओळींमध्ये, 3 ओळींमध्ये, 4 ओळींमध्ये करता आला पाहिजे. परीक्षेमध्ये आपल्याला या प्रश्नाची उत्तरं 15 शब्दात लिहा, 20 शब्दात लिहा, 150 शब्दात लिहा, असे प्रश्न असतात. आणि मग आपल्याकडे खूप भरमसाठ असं मटेरियल असतं आणि मग आपण जेव्हा ते उत्तर लिहायला जातो त्यावेळेला त्या उत्तराचा गाभा आपल्याला करता येत नाही आणि त्याच्यासाठी सारांश लेखन अतिशय महत्वाचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गद्य आणि पद्य याचा सुद्धा सारांश, 1/3 सारांश आपल्याला लिहावा लागतो. त्याच्यामध्ये सगळे मुद्दे यायला पाहिजे आणि आपल्या शब्दात आपण लेखन केलं पाहिजे. काही विद्यार्थी काय करतात, की ते जे लेखन आहे ते लेखन ते 15 ओळी असतील तर 2 ओळी सोडून देतात, 1 ओळ लिहितात आणि त्याच्यामुळे परिणाम होतो. वाचताना सुद्धा त्याचा अर्थ लागत नाही आणि मग तो जो सारांश आहे त्या सारांशाला आपल्याला मार्क पण मिळत नाही, गुण पण मिळत नाही. सारांश म्हणजे एखाद्या लिखित, अलिखित गोष्टीचे अथवा घटनेचे थोडक्यात वर्णन करणे. म्हणजे आपण लिहितो सारांश लेखन आहे, पण कधी कधी आपल्याला एखाद्या चित्रपटाचा वृत्तांत आहे तो थोडक्यात सांगता आला पाहिजे. सारांश लिहिताना आधी ती गोष्ट एकदा व्यवस्थित वाचून मगच आपल्या शब्दात वर्णन करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपण जेवढ्या कमी शब्दामध्ये सारांश लिहिणार तेवढ्या प्रखरतेने अथवा ठळकपणे आपलं म्हणणं आपण मांडतो. याचा फायदा स्पर्धात्मक परीक्षांना आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे दैनंदिनी लेखन. व्यक्तीने स्वतःच्या मनाशी साधलेला जो संवाद असतो त्याला दैनंदिनी असं म्हटलं जातं. रोजच्या व्यवहारामध्ये आपण नेहमी काहीतरी लिहून ठेवलं पाहिजे. कारण काय,
की आपल्याला नंतरच्या काळामध्ये ते आठवत नाही. दैनंदिनीमध्ये लिहिताना दिनांक, वार, महिना सुद्धा आपण लिहिला पाहिजे. दैनंदिनीमुळे पुढे चरित्र, आत्मचरित्र, आठवणी जर आपल्याला लिहायच्या असतील तर त्या लिहायला सोपं जातं. आपण रोज कसे वागतो याचं आत्मपरीक्षण आपल्याला करता येतं आणि आपलं लेखन कौशल्य सुद्धा सुधारतं. दैनंदिनी लिहिण्याचे अनेक फायदे आहेत. पूर्वी लोक दैनंदिनी लिहित होते. आता मात्र या धकाधकीच्या युगामध्ये लोकांकडे वेळ नाही आणि त्याच्यामुळे दैनंदिनी लिहिली जात नाही. ती दैनंदिनी लिहिली गेली पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे अहवाल लेखन. महाविद्यालयात झालेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा मोजक्या शब्दात विद्यार्थ्याला लिहावा लागतो किंवा बऱ्याच कार्यालयांमध्ये अहवालाचं लेखन करावं लागतं आणि ते मोजक्या शब्दामध्ये विद्यार्थ्यांना किंवा तो जो कर्मचारी आहे त्याला लिहिता आलं पाहिजे. महत्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये घेणं आवश्यक आहे. महत्वाच्या व्यक्ती असतील, घटना असेल यांची नोंद त्या ठिकाणी केली पाहिजे. दिनांक, वार, महिना या सगळ्या गोष्टींचं वर्णन त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे भावानुवाद. मराठीचे इंग्रजीत रूपांतर करणे. मराठीमध्ये एखादा उतारा दिला असेल तर त्याचं इंग्रजीमध्ये रूपांतर करणे. तर भावानुवाद म्हणजे काय? शब्दाला इथं महत्व नाही. रूपांतर किंवा भाषांतर म्हटलं आपण तिथं ठीक आहे, पण भावानुवादामध्ये शब्दाला महत्व नसतं, भावना महत्वाच्या असतात आणि त्या भावनांचा आदर त्या ठिकाणी केला जातो आणि भावानुवाद केला जातो. मराठीचं इंग्रजीमध्ये रूपांतर करणं, इंग्रजी लेखनाचं मराठीमध्ये रूपांतर करणं, इतर कुठल्याही भाषेचा भावानुवाद करणं आणि भावानुवादामध्ये शब्दाला महत्व नसतं, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता पुढचा मुद्दा आहे आकलन. लेखक त्याची भावना, विचार, कल्पना त्याच्या लेखनाद्वारे व्यक्त करत असतो. ते आपण वाचून मनाने लेखन करणं त्याला आकलन म्हटलं जातं. कथा, कादंबरी वाचणं, नाटक वाचणं, कविता वाचणं, त्याचं आकलन झाल्यानंतर आपल्या शब्दामध्ये लेखकाला नेमकं काय म्हणायचं आहे ते मांडणं त्याला आकलन असं म्हटलं जातं. पुढचं जे लेखन आहे ते निवेदन लेखन. राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये निवेदने देतो. आपल्या ज्या अडचणी असतात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं निवेदन हे एक मोठं माध्यम आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय काय देतो? आपल्या तक्रारी असतात, आपल्या कधी सूचना असतात, आपल्या मागण्या असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी निवेदनाचं लेखन करावं लागतं आणि आपण जर चांगलं लेखन केलं तर ते जे प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते असतात ते निवेदन वरती पुटअप करतात आणि त्याचे फायदे सुद्धा आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे वार्ता लेखन. रोज आपण वर्तमानपत्रामध्ये विविध गोष्टी वाचत असतो. पहिल्या पानापासून 12 पानं असतात. पेज 3 नावाचा चित्रपट आपण बघितलेला आहे. हे सगळं जे लिहिणं आहे वर्तमानपत्रामध्ये, कविता, कथा, सुविचार, परिसरातील घटना लिहून पाठवणे त्याला वार्ता लेखन असं म्हटलं जातं आणि ते सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे लिहिता आलं पाहिजे. वर्तमानपत्रामध्ये बातमी लिहायची असेल तर बातमी लेखनासाठी ती बातमी कुठे घडली, केव्हा घडली, तिथे कोण कोण होतं, ही जी 5 प्रश्नांची उत्तरं आहेत ती 5 प्रश्नांची उत्तरं येणं गरजेचं असतं. वार्ता लेखन सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. नुसतं बातमीच नाही तर कविता, कथा, सुविचार हे पण आपण त्या ठिकाणी लिहित असतो. तर हे सगळं लेखन जर करायचं असेल तर आपल्याला शैलीयुक्त लेखनाची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपली एक वेगळी शैली आपण निर्माण केली पाहिजे. कारण शैली हा लेखनाचा प्राण आहे. अनुभवाशी एकनिष्ठ असलेलं लेखन म्हणजे शैलीयुक्त लेखन होय. समर्पक शब्द योजना त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. प्रवाह व लयबद्धता असणं गरजेचं आहे. रसास्वाद परीक्षण, एखाद्या रसग्रहण आपल्याला करता आलं पाहिजे. एखाद्या कवीचे किंवा पद्य काव्याचं परीक्षण करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. त्याच्यामधल्या काय गोष्टी आहेत त्या तर शब्द सौंदर्य आहे, अर्थ सौंदर्य आहे. कवितेमध्ये शब्दांचं सौंदर्य असतं, अर्थांचं सौंदर्य असतं, भाव सौंदर्य असतं, कल्पना सौंदर्य असतं, अलंकार सौंदर्य असतं, विचार सौंदर्य असतं. तर या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला कवितेचं ज्या वेळेला आपण रसग्रहण करतो त्यावेळेला यांचा विचार करणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी तिथे येणे महत्वाच्या आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लेखन कौशल्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. आपल्याला अजून लेखन कौशल्यात कोणत्या कोणत्या गोष्टी हव्या आहेत याचा जर विचार करायचा असेल तर यूट्यूबवर अनेक व्हिडिओज आहेत. या प्रेझेंटेशनमध्ये मी काही व्हिडिओच्या लिंक इथे समोर दिलेल्या आहेत, त्या आपण बघू शकता आणि लेखन कौशल्य आपलं विकसित
करू शकता. आज आपण लेखन कौशल्यावर मी जे काही मांडलं ते आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपलं सर्वांचं धन्यवाद.